हे गाईज, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आफ्टर लॉंग टाइम आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. ॲक्च्युली मी घरी गेले होते सुट्टीला आणि खरंच घरी जे कम्फर्ट आणि पीस लाईफ भेटते ना, ती कुठेच नाही भेटत. सो तिथून आल्यानंतर पण जे 2 ते 3 दिवस असतात ते खूप हार्डेस्ट असतात बिकॉज ऑफ लहानपणापासून फॅमिलीसोबत राहायची सवय आहे आणि सडनली एकटं राहणं हे थोडंसं डिफिकल्टच आहे. बट आता 2 वर्ष झाली आहे, सो सवय झाली आहे. पण जेव्हा पण घरी जाते आणि त्यानंतर पुन्हा घरून रिटर्न येते, ते थोडंसं तो टाईम असतो एक 2-3 दिवसाचा, की त्यामध्ये असं वाटते की नाही यार, घरी निघून जावं पुन्हा. बट ऑप्शन नाही, ड्युटीसाठी बाहेर राहावंच लागेल. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्लॉग. बघूयात पुढे काय काय होतंय. चला तर. मॉर्निंग गाईज, तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे. आम्हाला जायचं होतं कॅम्पवर आणि कॅम्पवर जाण्यासाठी आम्हाला बस इथेच पार्क करावी लागली आहे, कारण या नाल्याला पाणी होतं. सो आपल्याला पलीकडे जायचं आहे. तुम्ही थोडंसं वेट करा. मी शूज वगैरे काढून हा नाला पार करून घेते. फायनली आता आम्ही तो नाला पार केलेला आहे आणि अराउंड 1 ते 2 किलोमीटर आम्हाला जंगलामध्ये आतमध्ये जायचं आहे कॅम्पकडे. सो आता आम्ही फायनली कॅम्पवर पोहोचलोय आणि आता मी तुम्हाला दाखवते की आमचा कॅम्प कसा असतो, जंगलामध्ये कसे कॅम्प वगैरे बांधलेले असतात. तर चला बघूयात. मला ना सागवानाची कोवळी पानं दिसली आणि मी ऐकलं होतं की असं होते, बट मी आज ट्राय केलं आणि त्यानंतर कॅम्पवर थोडासा रेस्ट वगैरे केला, पाणी वगैरे पिलं. त्यानंतर पुन्हा रिटर्न जायला निघालो आणि रिटर्न गेल्यावर मला खूप एक्साइटमेंट असते, की पाणी दिसलं की मी खूप जास्त खुश होऊन जाते. सो मी थोडे फोटोज वगैरे काढले, पाण्यामध्ये थोडंसं फील घेतला आणि त्यानंतर हा व्लॉग मी आपला इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.